फाल्गुन अमावस्येला तू आमचा दुसरा छत्रपती मारलास. तुला असं वाटलं मराठे संपले, पण 350 वर्ष झाली तुला हेच सांगायला फोन केलाय, मराठे संपले नाहीयेत. मराठे तुला पुरून उरलेत, आणि खरं सांगायचं तर लिटरली पुरून उरलेत. फोन करायचं दुसरं कारण, तुझ्या नावाची खूप चर्चा आहे सध्या. चर्चा अनावश्यक आहे. तुझी खबर महाराष्ट्रात असली काय नसली काय, एक गोष्ट कोणीच पुसू शकणार नाही, ती म्हणजे अलम हिंदुस्थानावर तू राज्य करायचा प्रयत्न केलास. इथल्या सगळ्या मोठ्या सत्तांना तू परास्त केलंस, पराभूत केलंस, पण तू मराठ्यांना पराभूत करू शकला नाहीस. 89 वर्ष जगलास तू, 27 वर्ष महाराष्ट्रात राहिलास. आमच्या पहिल्या छत्रपतींचं जेवढं आयुष्य आहे तेवढी तुझी बादशहा म्हणून कारकीर्द आहे. तरी सुद्धा या 50 वर्षाच्या तुझ्या कारकिर्दीत तू हिंदुस्थानाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंस. आमच्या 2 पिढ्या नासवल्यास. हे कायमचं पाप औरंगजेबा फक्त तुझ्यावर आहे. या हिंदुस्थानाला 50 वर्ष तू मागे घेऊन गेलास. आमचा पहिला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या दरबारात येऊन गरजले, त्यांचा अपमान तू केलास. पण 350 वर्ष झाली. एक गोष्ट लक्षात ठेव, आजही तुझ्या कबरीच्याही भोवताली छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्जनाच ऐकू येतात. 350 वर्ष झाली आज. या महाराष्ट्रात, या हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव चिरकाळ टिकणार आहे. त्यांचाच जय जयकार होईल. अजून एक गोष्ट तुला पुढे जाऊन सांगतो, जरी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची पोळी भाजण्यासाठी 4 लोक आज खुलेआम तुझं नाव घेत असतील, तरी सुद्धा तीच लोक घरी गेल्यानंतर खाजगीमध्ये तुला शिव्याच देत असतील. पण आमचा राजा असा आहे, आज 350 वर्ष झाली खाजगीतही या माणसाबद्दल कोणी वाईट बोलत नाही, असं या माणसाचं चारित्र्य आहे. तू मागे एकही विचार ठेवून जाऊ शकला नाहीस, आणि म्हणून मुघल बादशाही संपली. पण आम्हाला जगावं कशासाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. आम्हाला झगडावं कशासाठी हे छत्रपती राजाराम महाराजांनी शिकवलं. आम्हाला भोगावं कशासाठी हे छत्रपती शाहू महाराजांनी शिकवलं. आणि आम्हाला मरावं कशासाठी हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. आज मृत्युंजय अमावस्या, आणि एकाच गोष्टीसाठी हे 4 छत्रपती तू पाहिलेस औरंगजेबा, पण एकाच गोष्टीसाठी यांनी आम्हाला जगायला, झगडायला, भोगायला आणि मरायला शिकवलं, आणि असंख्य पिढ्यांना प्रेरणा दिली. आणि ती एकच गोष्ट म्हणजे हिंदवी स्वराज्य. एवढंच बोलायचं होतं. हा फोन मला तुला करायला मिळाला. एकदाच करेन तुला आयुष्यात फोन, पण मला ही संधी दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.